श्री संतांची या माथा चरणावरी, 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 साष्टांग हे करी नटवत, साष्टांग हे करी नटवत, साष्टांग हे करी नटवत,
नामदेव जनाबाई 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 नामदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रेममूर्ती नामदेव महाराज की. गुरुवर्य कांबेकर महाराज सबद संतन की जय. हर महादेव. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढली अंतरी प्रेम सुख. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली यांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बाळाराम महाराज कांबेकर दिंडी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह. आज सप्ताहाचा 5वा दिवस आणि द्वादशीचा महान असा पर्वकाळ. अभंगात असं वर्णने झाले ज्ञानदेव वाणी आले सामुग्री घेऊनी. आज पर्वकाळ द्वादशी दिधली सामुग्री आंबासे. हे काय प्रकरण आहे? हे प्रकरण असं आहे की ज्यावेळी ज्ञानोबरायांची समाधी कालाच्या ओघाने लुप्त झाली होती. मग कथाभाग सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानोबरायांनी नाथाच्या स्वप्नामध्ये जाऊन नाथांना असं सांगितलं की माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागलेली आळंदीमध्ये येऊन तेवढी काढून घ्या. आता ज्यांच्या नुसत्या नजरेमध्ये एवढं सामर्थ्य होतं की त्रिभुवनच काय संपूर्ण ब्रह्मांड जाळून क्षणार्धात भस्मसात करू शकतील किंवा त्यांच्या मनात आलं तर क्षणार्धात दुसरं त्रिभुवन निर्माण करू शकतील असे भगवान ज्ञानेश्वर माऊली. त्यांना एवढीशी मुळे काय करते? परंतु त्या कारणानिमित्त किंवा त्या निमित्ताने नाथांना आळंदीला बोलवून माऊलींना त्यांच्या हातातून काही कार्य करून घ्यायचं होतं. मग अर्थातच नाथ महाराज इथं आले. इथं आल्यानंतर त्यांनी ज्ञानोबरायांची प्रार्थना करून ज्ञानोबरायांना ते भेटले. ज्ञानोबरायांनी त्यांना ज्ञानेश्वरीची प्रत दिली. एवढी
पूर्वी काय ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, परी पाठांतरी शुद्ध अबद्ध. पूर्वीच अतिशुद्ध असलेला ग्रंथ हा पुन्हा शुद्ध करायचं काम नाथ महाराजांनी हातात घेतलं. कसा पाठभेद कसा होतो? उदाहरण द्यायचं झालं तुमच्या परिचयाचं. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. पुढं काय? हां, तर निम्मे म्हणतात एवढे कृपादान, निम्मे लोक म्हणतात हेची कृपादान. खरं आहे हेची कृपादान. हो, एवढे हा शब्द चुकीचा आहे. हो, हेची कृपादान तुमचे मज. असं मग हे जसं आपल्याकडनं थोडंफार चूक होते तेव्हा तुका म्हणे काही न मागो आणि मागणे अधिक असं नाही. जे पाठभेद झालेले आहेत आपल्याकडनं, चुकून होतं. असं काय कोणी जाणून बुजून करत नाही. हळूहळू शुद्ध अबद्ध होतं. तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायसो सर्व आहे. असं मग असे जे काय पाठभेद होत जातात ते पाठभेद कमी करण्यासाठी म्हणून नाथांना आज्ञा दिली. काही चिंतन करणारे असं सांगतात की ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धांत दिले होते आणि ते सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांतामध्ये पुन्हा सिद्धांत मांडतात. माऊलींची खासियत आहे. आता उद्या आपल्याला ज्ञानेश्वरी ऐकायचीच आहे. उद्या 1 तासभर आमच्या दर महिन्याच्या सेवेनुसार आमच्या दादांची ज्ञानेश्वरी होईल. कारण की दर महिन्याला इथं ज्ञानेश्वरीचा पाठ चालू आहे, महिन्यातून एकदा. हो, जे लोक महिन्याला इथं येतात त्यांना माहिती आहे. जी वर्षाला येतील त्यांना जाऊ द्या, नाही वर्षभराचा निदान एका महिन्याचा तरी असं ठीक आहे. महिन्याला आलं तर उत्तमच आहे. माऊलींची अक्षर सेवा आपण आत्ता करतोय. अक्षर सेवा म्हणजे काय? एका डोक्यात 7-8 धावाव्या गायब. हो, अशी तर आपली सेवा. असो, मी तुम्हाला नाव ठेवत नाही. निदान मी काहीच वाचित नाही त्याच्यापेक्षा तुम्ही वाचताय तरी. हो, ही अक्षर सेवा झाली. मग अर्थसेवा म्हणून आमची ते चालू आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की माऊलींनी सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत दिले, त्याच्यात पुन्हा सिद्धांत मांडले. त्याच्यामध्ये काही अमृत कसं निर्माण करायचं, अमृतवल्ली कशी निर्माण करायची, असे अनेक सिद्धी सांगून ठेवल्या होत्या. सोनं कसं निर्माण करायचं, चांदी कशी निर्माण करायची, सगळं करता येईन असं माऊलींनी लिहून ठेवलं होतं. नाथ महाराजांना त्यांनी सांगितलं की हे जर कलियुगातल्या लोकांच्या हातामध्ये लागलं तर कोणीच मारणार नाही. ही तर एवढी दाटी होईल, आता काय करावं. हो, राहायला जागा शिल्लक राहणार नाही. म्हणून सृजन, पालन आणि संहार सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणून मग नाथांनी त्या वाव्या कमी करून घेतल्या असं काही चिंतनकार सांगतात. काहींनी असं चिंतन सांगितलंय की बाबा नाथ महाराजांनी ह्या ओव्यांमध्ये आपल्या काही ओव्या टाकल्या होत्या. हो, मग ते पांडुरंगाला सहन नाही झालं. मग पांडुरंगाने काय केलं, एकदा असंच नाथ महाराज महिन्याच्या वारीला आळंदीला आले असताना प्रदक्षिणा मार्गावर एका भिकाऱ्याचं रूप घेतलं आणि काश्मीरी शाल होती त्याच्याकडं. तर भगवंत कसा नाटक होईल. हो, काश्मीरी शाल, आणि ती शाल अशी रुंद करण्यासाठी त्यांनी आपली सुतळी असते ना, सुतळी आपली, ती सुतळी त्याच्यात वळीत बसला होता. आणि ते नाथ महाराजांनी पाहिलं. आता काश्मीरी शाल भरपूर महाग शाल आहे. जवळजवळ 10 वर्षापूर्वी तिची किंमत 20,000 होती. आता किती असं माहिती नाही. इतकी महाग असणारी शाल, आणि मग त्याच्यात हा बाबा सुतळी का टाकतोय. मग ते नाथ महाराज म्हणले, अरे तुला कळतं का नाही, काश्मीरी शाल इतकी महाग आहे, त्याच्यात तू सुतळी टाकतोयस. मग ते भिकारी म्हणला, म्हणजे भिकारी रूपी देव काय म्हणतो, मग तुम्ही काय करताय, ज्ञानेश्वरीमध्ये तुमच्या वाव्या टाकतात हे काय. नाथ महाराजांनी प्रणाम केला पांडुरंगाला, पांडुरंगा माफ करा. मग त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी खाली शेरा मारून ठेवलाय, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, तेने अमृताचे ताटे जा नरोटी ठेवी. काही ना सवय असते. आता एक महात्मा होता, त्यांनी बिचाऱ्यांनी अभंग ज्ञानेश्वरी लिहिली. हो, जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही. त्यांनी नाथ महाराजांची ओवी पाहून घ्या, माझं काहीच म्हणणं नाही.
मग सांगण्याचा मुद्दा एवढाच. पण नाथ महाराज इथं आले असताना नाथ महाराज खूप वैभवाने आले. ज्ञानेश्वर महाराजांचं जेवढं वैभव तुम्हाला आता दिसतंय ते केवळ नाथ महाराजांमुळे. नाथ महाराजांनी आता ते मूळचे श्रीमंत असल्यामुळे इथं वैभवाने ते आले. आणि वैभवाने जरी आले, नाथ महाराजांकडे जरी सगळी सामुग्री सिद्ध होती, परंतु हिथं आल्यानंतर जे काम एका दिवसात होणार होतं त्या कामाला 15 दिवस वाढीव लागले. हो, 15 दिवस अनुष्ठान केलं ना नाथ महाराजांनी नाथपाराच्या तिथं. आता अचानक 15 दिवस वाढल्यानंतर घोटाळा होतोय सगळा. आता 8 दिवसात आपलं इथं काय कमी पडतंय, काय एकदम जास्तच होईल, कमीच पडेल, असं काहीतरी होत असतं. 4 लोकांच्या कुटुंबात असं होतं. हां, 4 लोकांचं कुटुंब, त्याच्यात मी शिळं राहीन, पाकं राहीन, त्याच्यावर वाद, कोण शिळं खाईन आणि कोण ताजं खाईन, असो. तर घरोघरी मातीच्या चुली, मी सांगण्याची गरज नाही. मग आता एवढ्या लोकांचा पसारा घेऊन आलेले नाथ महाराज 15 दिवस वाढीव अनुष्ठान झाल्यामुळं मग ती सामुग्री काही कमी पडली. आता कालची एकादशीच्या दिवशी वारकरी काही निराहारी राहतात, त्याच्यामुळं कालचा दिवस भागून गेला. आज मात्र वारकऱ्याच्या नियमानुसार सकाळी पारणा सोडायची, पण पारणा सोडण्याकरता काही सामुग्री शिल्लक नव्हती. हो, मग नाथ महाराज त्यांनी सांगितलं, जेवढे म्हणून गाडीवाले होते त्यांना सांगितलं, तुम्ही काय करा, आळंदीच्या बाहेर जा, आळंदीच्या जवळ कोणतंही जे गाव असेल त्या गावावरून काही सामुग्री घेऊन या आणि त्याने आपण पारणा करूया. आणि मग ते आळंदीच्या गावाच्या बाहेर नदी ओलांडून पलीकडे आली असं गाथात प्रमाणे. आणि नदी ओलांडून पलीकडे आल्यानंतर म्हणजे साधारण ह्या जुन्या पुलापाशी असं गृहीत धरा. नदी ओलांडून पलीकडे आल्याबरोबर एक भरपूर मोठं दुकान होतं. इतकं मोठं दुकान होतं की जणू काही संपूर्ण गावाची बाजारपेठच आहे. आणि त्या दुकानामध्ये एक वाणी बसले होते आणि त्या वाण्याने ह्या गाडीवानांना आवाज दिला, ओ गाडीवान इकडे या. मग ते जवळ आले. जवळ आल्यानंतर म्हणले, काय कुठं चालला, काय प्रयोजन आहे तुमचं, कुठं चाललाय. असं पैठणहून शांती ब्रह्मनाथ महाराज आले आणि त्यांना वारकऱ्यांच्या द्वादशी पारणासाठी अन्न सामुग्री, शिधा सामुग्री पाहिजे, याच्याकरता आम्ही कुठं काय सोय होते का पाहण्याकरता म्हणून चाललोय. त्यांनी आमच्याजवळ धन सुद्धा दिलेलं आहे. हो, मग त्यावेळी त्या दुकानातले वाणी त्यांना म्हणले, असं होय, मग माझ्या दुकानामध्ये तुम्हाला पुरेल, नवे तुम्हाला पुरून शिल्लक राहील इतकी सामुग्री शिल्लक आहे. हो, तुम्ही काय करा, ही सगळी सामुग्री उचला, तुमच्या गाड्यांमध्ये भरा, नाथ महाराजांना माझा नमस्कार सांगा. हो, मग ह्या सगळ्यांनी काय केलं, ती सामुग्री उचलली, गाडीत भरली आणि नाथ महाराजांपाशी नेऊन उभी केली. नाथ महाराज म्हणले, अरे तुम्ही तर सामुग्री आणण्याकरता गेले, इतक्या लवकर कसे आले. अहो काय सांगू म्हणे महाराज, हे आम्ही नदी ओलांडून पलीकडे गेल्याबरोबर एक आम्हाला वाणी दिसले. त्या वाण्यांनी फार निर्मळ मनाचे साधू होते आणि त्यांनी आम्हाला भरपूर सामुग्री दिली. आणि ती सामुग्री नवे आपल्याला पूर्ण शिल्लक राहील इतकी सामुग्री. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी त्याच्या बदल्यात काहीच मोबदला घेतला नाही. नाथ महाराजांना नवल वाटलं, अरे बापरे, असे कोणते वाणी आहेत ज्यांनी सगळ्या सामुग्री तर दिलीशिवाय मोबदला काय नाही घेतला. चला म्हणे, मला त्यांना भेटवा. आणि सगळी मंडळी नाथबाबांना घेऊन त्या दुकानापाशी येतात आणि तिथं येऊन बघतात तर तिथं दुकान बी नाही, खांब नाही, साधा काहीच नव्हतं. त्यावेळी मात्र नाथ महाराजांना दृष्टांत झाला, म्हणे हे वाणी दुसरे तिसरे कोणी नसून माझे माऊली झाले ज्ञान देव आले सामोरे.
संत श्रेष्ठ एकनाथ महाराज की जय. हो. ज्ञानोबरायांनी सामुग्रीनाथ महाराजांना पुरवली तो आजचा दिवस. म्हणून वारकरी प्रत्येक द्वादशीला हा अभंग घेतात म्हणजे घेतात. आपण सुद्धा इथं दर महिन्याला ज्यावेळेस आल्यानंतर काकडा झाल्यानंतर आज सकाळी सुद्धा आपण हा अभंग घेतला. आपली कथा इथपर्यंत आली. माऊलींनी मोठ्या आग्रहाने नामदेवरायाला घेऊन तीर्थयात्रा सुरू केली. नामदेवराय ज्याला जड अंतकरणानेच पंढरपूर सोडतात. पंढरपूर सोडल्यानंतर नामदेवरायला मात्र सारखी भगवंताचं आठवण येऊ लागली. भगवंताच्या विरहाने व्याकुल झालेल्या नामदेवरायला माऊली समजावण्याचा प्रयत्न करतात, परंतु नामदेवराय काय ऐकत नाही. हो, मी न मनी लटकी हे कहाणी परी जळधरा वाचुनी चातक जैसा तैसे. त्या जळधरा वाचून जसा चातक तडफडतो तसा मी पंढरीनाथा वाचून तडफडतोय. नामदेवरायचं असं म्हणणं ऐकून माऊलींनी शेवटी त्यांना समजवण्याचं थांबवलं आणि म्हणले की धन्य तुझा भाव एकवे, म्हणून तुझा संग धरली थोरास. म्हणजे तुझा हा भाव पाहण्यासाठी म्हणूनच मी तुझ्या सोबत आहे. हो, जनी हो शिवदास भक्त राया. बघा, ज्ञानोबरायला माहिती होते की नामदेवरायला पंढरपूर सोडलं की करमणार नाही. त्यांची जी व्याकुलता, ती व्याकुलता माऊलीला पाहिजे होती बस. बाकी तीर्थयात्रेचं काही प्रयोजन नव्हतं. हो, ते प्रेम माऊलीला पाहिजे. मग शेवटी असंच ऐसे नित्यानंद भरित क्रमिता ती मार्गो हृदयी तो अनुरागो आवडीचा. आणि असं मार्गक्रमण सुरू असताना माऊलींनी नामदेवरायला 9 प्रश्न विचारले आणि त्या 9 प्रश्नाचं विचारणा झाल्यानंतर नामदेवराय म्हणले कल्पतरू याचक कृपणाचे द्वारे. कल्पतरू एखाद्या कृपणाच्या दारामध्ये याचक बनून उभा राहिलाय की दैन्य वाकी थोरी काम धेणं, किंवा सूर्याला पाहण्यासाठी एखाद्या काजव्याचा वापर करावा. हो, परी भानुसी देखणे भानुसी देखणे करी जे अनुतेजे तैसे ज्ञान माझे स्वामी होते. हो, एवढ्या विनयाने नामदेवराय विनवू लागले. त्यावेळी माऊली म्हणले सुखे सुख घ्यावे अनुभवावे आहे ते अवघे सुखरूप विचारी सावध होनी भक्तराजा सुखानंद तुझा तुझची जवळ. बोला म्हणे माऊली म्हणले त्या सुखाचा अनुभव करी व सुखरूपा सुख वस्तूच्या दीपा नामदेवा. नामदेवरायला माऊलींनी किती म्हणून उपमा दिल्या त्या तीर्थावळीमध्ये. हो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सप्ताह झाला ना, आपण काय करू, ते सगळे ते जे उपमा दिल्या ते एकत्र करू. त्याचं काय कविता करता आली तर श्रीदादांच्या साह्याने त्याची कविता करू. छान भजन कविता नाही. कविता म्हणले की ते सगळं घोटाळं येतं. बर, मग नामदेवरायांनी त्या प्रश्नाची उत्तरं द्यायला सुरुवात केली आणि ते प्रश्नाची उत्तरं आपण काल सविस्तर पाहिली. भजन कशाला म्हणतात, धृती कशाला म्हणतात, श्रवण कशाला म्हणतात, मनन कशाला म्हणतात, निधी ध्यासन कशाला म्हणतात, ते काल आपण एकदा नाही 2दा ऐकलं. तीर्थावळीमध्ये ऐकलं, पण ते समजलं नाही समजण म्हणून गुरुजींनी अधिकारवाणीने पुन्हा सांगितलं. हो, मी सांगितलेलं समजन नाही समजन, किंवा मी तुम्हाला सांगितले मला समजले का नाही समजले कोणाच ठाऊक, पण गुरुजींनी सांगितलेलं मात्र तुम्हाला कायम लक्षात राहील एवढं मला अनुग्रह, एवढा मात्र मला 100% गॅरंटी विश्वास आहे. अधिकारवाणी ना किती सहज वेदांत सांगितला. हो, आता तुम्हाला कोणी विचारू द्या बरं असे प्रश्न, तुम्ही बरोबर उत्तर देणार. हो, सर्प खरा का दोरी खरी, तुम्ही म्हणणार दोन्ही बी खोटे. बोलणारा खरा का दिसणारा खरा, तुम्ही काय म्हणणार दोन्ही खरे नाही. वा, हो, ही गुरुजींची हातोटी. हो, तुम्हाला खरं सांगू का, काल कोणीतरी उत्तर दिलं, गुरुजींनी विचारलं बोलणारा खरा का दिसणारा खरा, मग एक जणांनी म्हणले बोलणारा खरा. आणि असं मग आरसा समोर घ्या आणि बोला.
आरशात पण बोलणारा दिसतोय, पण तो खरा आहे का? नाही. पण तुम्ही जर म्हणले असते ना दिसणारा खरा, तरी गुरुजींनी आरसात पुढे आणला असता. असं महात्म्याची सांगण्याची पद्धत, जेणेकरून हसत खेळत वेदांत शिकावा, आणि तीच आपली परंपरा आहे. गुरुवर्य तांबेकर बाबा असाच वेदांत सांगायचे. गुरुवर्य त्यांचे सुद्धा गुरुजी रंगनाथ गुरुजी ते सुद्धा असाच वेदांत सांगायचे. त्यांची काही पुस्तकं आहेत आपल्या घरी. अतिशय विनोदी शैलीने वेदांत सांगायचे. खेड्यातल्या गावंढळ माणसाला कळलं असं. हो हो, भांडी घासणार गुरुजींच्या धर्मशाळेत भांडी घासणारी बाई, तिला सुद्धा वेदांत येत होता. हो, तिने एकदा काय केलं, गुरुजींना म्हणली, गुरुजी, तिने आयुष्यभर एखाद्या आईसारखी सेवा केली बरं का गुरुजींची. ती म्हणली, गुरुजी काय तुमचं रोज उठून ते ब्रह्मणमाया पार डोकं उठून गेले. आयुष्य घातलं म्हणे मी या मठात. ते ब्रह्मणमाया तिसरा शब्दच नाही म्हणे. नक्की माया म्हणजे काय हो गुरुजी? आता गुरुजींनी तिला पाहिलं होतं आयुष्यभर. हिची बुद्धीची क्षमता काय आहे गुरुजीला माहित होतं. गुरुजी म्हणले, असं कर, तू उद्या सकाळी पाठाला येऊन बस, मी तुला सांगतो माया म्हणजे काय. आणि तिने तसंच केलं बाबा. सकाळी उठली, लवकर आंघोळ केली, पाठाला येऊन सगळ्यांच्या पुढे बसली. गुरुजी, माया म्हणजे काय? हो. गुरुजी म्हणले, ठीक आहे, पहिलं आपण नमन घेऊ. आणि नमन घ्यायला सुरुवात केली. नमन चालू असताना मध्येच गुरुजी म्हणले, अगं पारू, तुझ्या लुगड्यात विंचू. आता गुरुजींची एक सवय होती, गुरुजी कधीच खोटं बोलत नव्हते. आता गुरुजी म्हणतात विंचू, म्हणल्यानंतर विंचू असलाच पाहिजे. मग ती बाई उठली, काय सांगायचे, इकडनं झटक तिकडनं झटक, झटकता परत दमून गेली. विंचू तर खाली पाडला. मग शेवटी दमून गेली. दमल्यावर मग दमून खाली बसली. का गुरुजी खोटं बोलले? म्हणले, विंचू होता का? म्हणजे नव्हता. मग तू दमली, ती खरं दमली का खोटं दमली? नाही म्हणे, खरं दमली. यालाच म्हणायचं. हा, तिच्या पद्धतीने तिला सांगितलं. तिला जर सांगितलं असतं दैवी हेशा गुणमयी मम माया दुरात्मया, तिला काय कळलं असतं माया? ती म्हणली असती, गुरुजी मी बरेन, माझे भांडे बरे. आता परत वितरण का माया म्हणजे काय? हो, अशी आपली परंपरा आहे. म्हणून श्रवण, मनन, निधिध्यासन, धृती, भक्ती, विश्रांती, त्याच्यानंतर ध्यान, भजन, असे 9 प्रश्नाचे उत्तर काल आपण पाहिले. आणि असा करू आवडीने वाद तुमचा सुखाचा संवाद सुरू होता. आणि मग तो संवाद करता करता पुढं ह्या मंडळींनी पश्चिम दिशा सगळी पाहून घेतली. पश्चिम प्रभास आधी करोनी द्वारका, पाहिल्या सकाळी का मोक्षपुऱ्या. हो, कसं आहे माहिती का, हे जे प्रकार आहे ना, या प्रकरणात कथा आहे ना 2% बाकी 98% भाव आहे. हो, आता ह्यांची असणारी जी तीर्थयात्रा आहे ह्याच्यावर स्वतंत्र प्रकरण आहे. त्याचं नाव तीर्थयात्रा प्रकरण आहे. आणि ह्या प्रकरणाचं नाव काय आहे? तीर्थावळी. हो, ह्याच्यामध्ये कथा नावापुरतीच आहे, परंतु सगळा जो प्रेमाचा संवाद आहे ना, तो हा संवाद आहे. हो, आणि हा संवादच इथं माऊलींनी, नामदेवरायांनी, पांडुरंगांनी, परिसा भागवतांनी सांगून ठेवला. आणि पंथी पावन तीर्थे करुनी सकळी की प्रक्षाळली पातके वासने. हो, तीर्थाने यांना पावन नाही केलं, यांनीच तीर्थाला पावन करत 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 ही मंडळी पुढे चालली. हो, पण एवढं सगळं जरी असलं, हो, परी नामदेवरायाला मात्र पंढरीची मात्र आठवण कमी झाली नाही. हो, नामदेवरायाला पंढरपूर सारखं आठवत होतं. परी पंढरीचे प्रेम, परी पंढरीचे प्रेम, नाम याचे जीवी. परी पंढरीचे प्रेम, परी पंढरीचे प्रेम,
पांडुरंग परिपंढरीचे प्रेम परिपंढरीचे प्रेम नामयाचे जीवी परिपंढरीचे प्रेम परिपंढरीचे प्रेम पंढरीचे प्रेम नामयाचे जीवी परिपंढरीचे प्रेम. परिपंढरीचे प्रेम नामयाचे जीवी माऊली आठवी पांडुरंग. नामदेवरायच्या मनात मात्र पंढरपूर होतं, ज्ञानोबरायच्या मनात पांडुरंग होते. जीवनमुक्त दोन्ही भक्त आणि ज्ञानी. हो, परतोनी तेथोनी येतात ती मार्गी. बघा, एकाच वाक्यामध्ये सगळी तीर्थयात्रा संपून टाकली. तसं तीर्थयात्रेच्या कथा नुसत्या पाहिजे झाल्या, नुसत्या कथा, तर त्याला आपले 2 सप्ते जातील. हो, काय साध्या कथा आहेत का? औंढ्याला देऊळ फिरवलं ते प्रकरण आहे. परत दिल्लीला ते गाय कापली होती बादशाहने, बादशाहनी गाय कापली. नामदेवरायला म्हटले तुम्ही संत, आणि ह्यांची कीर्ती सगळीकडे होती ना, तुम्ही संत आहे ना, उठवा गाय. नामदेवराय म्हटले 3 दिवसात गाय उठवतो. काय गरज होती का? त्यांनी म्हणले असते आत्ता गाय उठवतो तर उठली असते. तेच म्हणले ना 3 दिवसात उठवतो. हो, 3 दिवस रात्रंदिवस भजन चालू. 3ऱ्या दिवशी गाय उठली, ते झालं. पांडुरंगाचा घाम काढला नामदेवरायने. तुला कळायला नको का? 3 दिवस पार माझा घाम निघाला. हे नामदेव, मला बोलायचं काम नाही, मी पहिल्याच हाकेला इथं आलतो. तूच म्हणला 3 दिवसांनी उठवतो म्हणून 3 दिवसांनी उठवली. हो, तू भजन केलं नसतं तरी गाय उठलीच असती. तू बसला, तू सुद्धा मत बसला, तू म्हणला असता आता उठवतो तर आता उठली असती. हो, अरे हा चुकलं बरं. पण बादशाह मात्र शरण आला. नामदेवरायला ज्ञानोबरायला साष्टांग दंडवत घातला आणि नामदेवरायांना प्रसन्न होऊन म्हणे मला तुम्हाला काहीतरी द्यायचे. आता काय, साधूला कशाचीच गरज नसते. काल पाहिलं ना गुरुजींनी नारळ तरी घेतला का? नाही, नको बाबा, तुमचं काहीच नको आम्हाला. आमचं ज्ञान तुम्ही ग्रहण करा, हेच आमच्यासाठी नाही, असं महात्म्याचं असतं. पण तो बादशाह म्हणला नाही, मला तुम्हाला काहीतरी द्यायचं. काय करावं नाही, काय देणार बाबा तू? म्हणा माझ्या अख्ख्या राजवाड्यात मला सगळ्यात आवडणारी वस्तू आहे काय? माझा पलंग. हा, तसं विलासी माणसाला झोपच जास्त आवडते असो. आणि माझा पलंग मी तुम्हाला देतो. आता काय करायचं वार करायला पलंग? मी तर वळकुटी जड होती, ते पलंग घेऊन काय करायचा? नाही म्हणे मला द्यायचं. आणि त्याचा पलंग काय साधा सुद्धा होता का? हो, चंदनाच्या लाकडाचा पलंग, त्याला सोन्याचा पत्रा ठोकलेला आणि त्याच्यावर हिरे माणिके जोडले, असा तो पलंग. नाही म्हणे हा मला पलंग तुम्हाला द्यायचा. नामदेवराय म्हणले अरे नको बाबा, आम्हाला काय, मला इथं वळकुटी उचला ना, तुझा पलंग कधी घेऊन जाऊ? नाही म्हणे सेवक देतो ना. काय का दोरी आणली, दोरी कशासाठी वापरायची? तर म्हैस आणायची. आता म्हैस आणली नंतर म्हणल्या तिथे 10 कोणी काढायची, मग बाई आणली, झाला पोटाला सगळं. हो, मग ते पलंग उचलून न्यायला मग 4 सेवक दिले. हो, आता ते नामदेवराय म्हणजे वारकऱ्याचं चालणं लय खतरनाक असते. असा स्वगावर धरलं की सावध व्हायचं मागच्या. आता काय आपला कार्यक्रम फिट झाला. ताड नामदेवराय चालू लागले. आता हे सेवक यांच्याकडे जड पलंग, त्यांना कसं पटपट चालता येईल? नामदेवराय म्हणले लयच उपाधी लागली. सेवकाला म्हणले जरा पलंग खाली ठेवा. सेवकाला वाटलं नामदेवराय जमले असतील, 3 दिवस भजन केलंय, जरा पडाव म्हणत असतील. त्यांनी नदीच्या किनारी मांडला पलंग. नामदेवरायांनी बघितलं दिला लोटून त्या नदीत. हो, आता तर काही खरं नाही. राजाने एवढ्या आवडीने ते पलंग दिला होता. हे सेवक धावत गेले राजाकडे. अहो, तुम्ही एवढ्या आवडीने ते पलंग दिला, ते साधू फकड महात्म्याने दिला टाकून त्या नदीत. असं धरून आणा म्हणे त्याला. नाही, मग एक काम करतो, मीच येतो म्हणे. आला बाबा राजा सगळं सेवकाला घेऊन. नामदेवरायला परत धरलं. काय का तामस? हे असंच असते, विलासी माणूस घडीत असा तर घडीत असतो. थोड्याशा वजनाने हलणारा, ते आम्हाला सुरक्षित होता, आठवायचं नाही. थोड्याशा वजनाने जसा तराजू हलतो तसा तो थोडासा काही कमी जास्त प्रिय अप्रिय वस्तू झाली की लगेच त्या इकडचा इकडं होतो. असा दुर्जन
तिथं आला नामदेव राहायला धरलं. मी एवढ्या आवडीने तुम्हाला पुरस्कार दिला होता तो तुम्ही टाकूनच कसा दिला? हे बाबा म्हणले, काय दिलं होतं तू? पलंग होय, घे तुझा तुला पलंग काढून. कुठे म्हणे गेला असं बाबा? नाही नाही म्हणे, हात घाल येईन पलंग बाहेर. त्याने हात घातला, पलंग आला. म्हणे अजून एक पाहिजे का? परत हात घाल. परत सेवकाला सांगितलं तर पुन्हा आणखीन एक पलंग निघाला. हो, त्यांनी एकच दिलता. नामदेवरायांनी 100-200 पलंग दिले. म्हणजे जा आता घे. हो, ते हात घातला की पलंग बाहेर यायचा, हात घातला की पलंग बाहेर यायचा, नवीनच. हो, असे भरपूर तीर्थयात्रेचे कथा किस्से आहेत, परंतु ते ह्याच्यात नाही घेतले. का नाही घेतले? ह्याच्यामध्ये फक्त भाव सांगायचे. परी पंढरीचे प्रेम नामयाचे जीव, माऊली आठवी पांडुरंग. माऊलीला पांडुरंग आठवतात. आणि हा आपण इथं होतो. जीवनमुक्त दोन्ही भक्त आणि ज्ञानी. हो, दोनही जीवनमुक्त आहे. भक्त पण मुक्त आहे आणि ज्ञानी पण मुक्त आहे. फक्त जीवनमुक्त दोघं पण आहे, पण त्यातला एक भक्त आहे, एक कोण आहे? ज्ञानी. हो, एक प्रेमी भक्त आहे, एक ज्ञानी भक्त. आणि परतवणी तेथोनी येतात ती मार्गी. तिथून परत माघारी येत असताना काय झालं? उष्ण काळ होता. आता थंडीचा काळ आहे. आपण कोणी सहसा पाणी पित नाही, परंतु आता ह्या वारीला पाणी आपण जास्त पित नाही, पण आषाढीला सगळ्यांना पाण्याची किंमत कळते. हो, इथून एक ठेपा चालत नाही कुठं तर लगेच माणूस पाणी पाणी करतो. हो, आणि सगळ्या संतांना तहान लागली. तहान लागल्यानंतर तृषाकांत वनी होतसे पिडणी, पडले चिंतवणी जीवाना लागे. वनामध्ये सगळ्यांना तहान लागली, सगळ्यांना चिंता होऊ लागली. आता पाणी कुठून आणायचं? हो, तव दृष्टी एक कूप देखील अवचिता, उदक तेथे पाहता नळगी आणतो. तिथे एक विहीर दिसली, परंतु त्या विहिरीत डोकावलं तर पाणी दिसत नव्हतं. जास्त खोल विहीर असेल तर नुसता अंधार दिसतो, पाणी आहे का नाही कळत नव्हतं. हो, मग ते दगड टाकून बघितला, हळू टुपूक आवाज आला. नक्कीच ह्याच्या तळाशी थोडस पाणी आहे असं सगळ्यांना ज्ञात झालं. बर, मग ते विचार करू लागले, कसं खाली उतरून पाणी वरती काढावं? कवणे परी येथे करू रे गवणी, प्राण संतर्पणी वाचवावे. काय उपाय करावा की जेणेकरून पाणी वर निघल? हे सगळे विचार करत असताना मग त्या नाम्याप्रती बोले ज्ञानदेव, मग एक उपाय साध्य असेल. नामदेव रायला ज्ञानोबा म्हणले, मला एक उपाय माहिती. हो, काय? आणि एवढं म्हणले, लघिमेचे लाघव करून ते अवसरी, उतरवणी भितरे घेतले उदक. आता ज्ञानोबा म्हणजे ज्ञानराज माझी योग यांची माऊली, योग्यांची माऊली. त्यांना हे अष्टमहासिद्धी त्यांच्या पुढे हात जोडून उभे होते. लघिमेचं लाघव केलं. हो, लघिमा सिद्धी म्हणजे इतकं सूक्ष्म रूप धरता येतं की जी माशी ना, माशी पाखडे तो हे सगळे, ती बारकी पाखड माशी तिच्या पंखावर बसली ना, तिला सुद्धा कळत नाही आपल्या पंखावर काहीतरी बसले. इतकं सूक्ष्म रूप, त्याला म्हणायचं लघिमा. लघिमीचे लाघव करून ते अवसरी. माऊलीने तेवढं सूक्ष्म रूप धारण केलं, खाली गेले आणि पाणी वगैरे पिले वरती आले. हा, लघिमीचे लाघव करून ते अवसरी, उतरवणी भितरी घेतले उदक. घेऊन उदक निघाला बाहेर. मग म्हणे अवधारी नामदेवा, आपण चांगलं पाणी पिऊन घेतलं माऊलीने. आणि मग नामदेवराय म्हणले, अरे चा नामदेवराय, तुम्हाला पण तहान लागली? हो, आणून उदक देईन तुझ्या हाती, न दिसे अनुगती अनेक काय. हो, आता हे काम खरं आहे का खोटे तुम्ही सांगा. हो, समजा दोघं जण एकदम जिगरी मित्र आहे. हो, मी माझ्या अधिकाराचा गैरवापर करत नाही, मी माझ्या माऊलीची लीला सांगते. हो, दोघ जण जर मित्र आहे, समजा दोघांना चहाची तलब जर असेल, हो, आणि दोघांनी जर ठरवलं चला आपण चहा प्यायला जाऊ, तुम्ही सगळे तिकडे का बघताय, माझ्याकडे बघा. हो, मी काय कोणाचं नाव बी नाही घेतलं. हो, तिकडे माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा.
आणि दुकानापर्यंत गेले आणि दुकानात जाऊन त्या दोघांपैकी एकाने चहा घेऊन आले. चहा गेले, एकच कप चहा घेतला, चहा बी पिला, गाडीवर गेले होते. हो, जर लांब आहे ना येवली इथून. आणि मग चहा वगैरे घेतला एकाने, जे पुढे बसले होते त्यांनी, आणि माग बसलेलं तसंच ठेवलं. चहा बी घेऊन परत पुन्हा गाडीपाशी आले आणि म्हणले, अरे चहा, तुम्हाला पण चहा घ्यायचा होता का? आता जाताना ह्यांनीच घेऊन गेले. हे बरं आहे का? मला सांगा बरं, हे खोटं आहे का नाही सगळं? हो. मित्र कशाला म्हणतात? चल आपण चहा प्यायला म्हणल्यानंतर तिथं जाऊन 2 कप चहा दे रे बाबा, 2 कप चहा घ्यायचा, दोघांनी सोबत प्यायचं, पुन्हा कीर्तनाच्या आधी हजर व्हायचं, याला म्हणायचे मित्रता. पण ते एक जण चहा पिऊन आला, दुसऱ्याला म्हणतो तुला घ्यायचा का, देऊ का आणून? याला मित्रता म्हणत नाही. हा, अर्धा कप चहासाठी असं करत असत. मावली म्हणतात, आणोनी उदक देईन तुझ्या हाती, न दिसे अनुगती आणि का काही. अरे तुला पण आणायचं होतं का पाणी, देऊ का मग आणू? असं मग जरा चिडवल्यासारखं मावली बोलू लागले. आता मावली म्हणजे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, एवढा अधिकार माऊलीचा आहे. माऊलींना जरा गंमत करावीशी वाटली. आता आपण करतोच ना चेष्टा मित्रामध्ये. हो. पडिल्या संकटी विचारावे म्हणी, सोडोनी आयनी अभिमानाची. अहो नामदेव राय, तुम्ही असा विचार करत नका बसू. तुम्ही मला सांगा ना, मला पाणी द्या म्हणून, मी लगेच आणून दे. हो, तुम्ही जास्त विचार करू नका. हो, बघा, संकट समयी अभिमानाचा अभिनिवेश सोडून वाचण्याचा विचाराला प्राधान्य दिलेलं आहे. मग तुम्ही मला सांगा, मी आणून देतो. आता खरं जे मित्रता कशाला म्हणतात? खाली गेले, येताना नामदेवरायला येता येता जर पाणी घेऊन आले असते तरी जमलं असतं ना. त्यांनी घेऊन आले मग म्हणतात देऊ का तुम्हाला? हो. आत्मा तो विठ्ठल सर्व निरंतरी, निरोप दे झडकरी उशीर झाला. हो, तुला पाहिजे का पाणी? लवकर सांग. हो. मग नामदेवराय माऊलीला म्हणतात, नामदेवराय काय म्हणतात? आत्मा तो विठ्ठलू आसता सर्व दे, म्हणजे माझी काही नाही चिंता त्याची. हो, जर सर्व ठिकाणी जर विठ्ठल आहे तुम्ही म्हणताय ना, मग त्याला जशी तुमची काळजी तशी माझी पण असली पाहिजे. हो. मग नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे धीर धरावा नावे, दावीन कौतुक स्वामी जवळी. हो, तुम्ही जरा धीर धरा माऊली, माझा स्वामी तुम्हाला कौतुक दाखवेल. हो. आता माऊलींना हेच पाहिजे होतं का? आणखी माऊलींनी खाली जाऊन बघितलं, एवढ्यांची तहान भागण एवढं पाणी नव्हतं. मग हिथं काहीतरी चमत्कार व्हावा, तर माऊलींना काय अशक्य आहे? माऊलींनी ठरवलं असतं तर कोणाला तहानच लागून दिली असते. हो. परंतु माऊलींना लीला करायची होती. भक्ताचा अधिकार कसा जगासमोर येईल असा संतांचा प्रयत्न असतो काय. मग माऊलींनी नामदेवरायला डिवचलं. डिवचल्यानंतर मग नामदेवराय फार दुःखी झाले. पांडुरंगा, तुम्ही माझा हात माऊलीच्या हातात दिला, शिवाय येताना सांगितलं, वाटे तहान भूक जाणे त्या पिढणी. हो, धाडी तो देखोनी अर्थ तुझी. वाटेत तहान भूक तुम्ही सांभाळायची बरं का माऊली, हे स्वतः पांडुरंगाने माऊलीला सांगितले. तहान भूक तुवा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. पांडुरंगाने 3 वेळा बजावून सांगितलंय माऊलीला, तरी माऊली अशी का वागली असते? नामदेवराय विचार करतात. हो. मग म्हणे ह्यांनी काहीतरी माझ्यावर परीक्षा प्रसंग आणलेला आहे. परीक्षा समय मग पांडुरंगाशिवाय माझं कोणीच नाही. मग लावून या नेत्र निर्धारू पैकी, लावून या नेत्र निर्धारू पैकी, मग लावून या नेत्र निर्धारू पैकी, लावून या नेत्र निर्धारू पैकी, हृदय आठवीला केशराज, हृदय आठवीला
काय माझी परीक्षा मांडली हो तुझी भेटीची बहु खंती वाटली आसुये दाटली नेत्र कमळे हो रोज आपण प्रमाण म्हणतो आसुये दाटली उभारुनी बाहेर नामा वाट पाहे रात्र दिवस हो ते ह्याच प्रकरणातील असावा मला तर असं वाटतं नामदेवराय दिवस रात्र पांडुरंगाच्या जवळ सोबतच होते येई कसं म्हणणार हो ह्याच प्रकरणातील असावा तो आर्त माझे पोटी दिवस लेखी पोटी प्राण धरुणी कंठी वाट ह्याच प्रकरणातला अनुभव आहे मग तुझी या भेटीची बहु खंती वाटली आसुये दाटली नेत्र कमळी बघा वारकरी भजन करत असताना त्याच्या डोळ्यात अश्रू मुद्दाम आणायला लागत नाही आपोआप जर खरं भजन करणारा खरं पांडुरंगाला आळवणारा असेल आपोआप अश्रू नेत्रातून त्यांच्या त्यात काय नव्हतं ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येतात हो आमचे जाधव बाबा चालू वारीत पायी वारीत मालिका हातात सगळ्या बाजूनी गोंगाट चालू हो इकडे ते भोंगे लावलेले तिकडं बघा आणि इकडे घ्या तिकडं बघा इकडे घ्या ते सारखं चालू एवढ्या गोंधळात जर भजन म्हणायला लागले त्यांच्या डोळ्यात पाणी कधी कधी तर असा प्रसंग येतो त्यांच्यावर त्यांना अक्षर बोलता येत नाही हो ही भक्ताचं लक्ष नाही असा असावं भजनी तर मग भजने मग असो चला धीर न धरवे जीवा पोकळी तो धावा ये माझ्या केशवा माय बापा पांडुरंगा माझ्या जीवाला अजिबात धीर येत नाही हो तुम्ही काहीतरी करा काहीतरी नवल दाखवा काहीतरी कौतुक करा माझ्याबद्दल जर तुम्हाला शंका असेल तर मी मात्र तुम्हाला पूर्ण शरणी काया वाचा मनी विनटलो चरणाशी तो मी शरण आणि काशी जाऊ पुन्हा पांडुरंगा तुझ्याशिवाय मला दुसरा कोणीच नाही तुला शरण नाही जायचं तर मग कोणाला शरण नाही हो जन्मोनी पोसना तुझाची म्हणती मोकलिता अंती लाज कोण वा हे प्रमाण मला फार आवडतं बरं का जन्मोनी पोसना माणसाला अशी व्याख्या लागली पाहिजे हा कोणाचा अहो तो खाळे आले तर रामा नाही का त्याचा आहे हा असं म्हणतो ना आपण तसं माणसाने कोणी विचारलं हा कोणाचा अहो मग त्यांनी सांगितलं अहो हा पांडुरंगाचा वारकरी अशी ओळख पाहिजे रामायणाचार्य भागवताचार्य कीर्तनकार प्रवचनकार ह्या उपाध्या झाल्या परंतु हा वारकरी कोणाचा हा पांडुरंगाचा वारकरी वा किती छान वाटत असं बरं हा वारकरी कोण हा माऊलीचा वारकरी आपल्याला जर कोणी विचारलं तुम्ही कोण मी माऊलीचा वारकरी आणि जन्मोनी पोसना तुझाची म्हणते मला जर कुणाचा हा नामा कुणाचा बोलायचा नाही पांडुरंगाचा म्हणतात अशी माझी ओळख समाजात मग मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही तू जर मला जर बाजूला केलं तर मी कोणाला शरण जाऊ तो मी शरण आणि काशी जाऊ कोणा मोकलिता अंती लाज कोणा हो तू जर मला दूर लोटलं तर माझी लाज जाणार आहे का तुझी लाज जाणार आहे हो समर्थाची कांता पांघरे वाकळ जर एखादी श्रीमंत बाई असेल आणि तिला जर घालायला लुगडंच भेटलं नाही तिने वाकळ अंगावर पांघरली वाकळ म्हणजे काय गोधडी तिने जर गोधडी गोंधळली अंगाला तर लाज तिची जाणार आहे का तिच्या नवऱ्याची जाणार आहे हो तसं झालंय म्हणे मोकलिता अंती लाज कोणा सगळेजण मला म्हणतात हा पांडुरंगाचा आहे पांडुरंगाचा आहे तू जर आता माझ्यावर ध्यान नाही दिलं तर मग तुझीच लाज जाणार हो पांडुरंगा अनाथा कैवारी नामाची आयनी वर्णी जे पुराणी कीर्ती तुझी सगळ्या पुराणात तुझी कीर्ती गायलेली काय की तू अनाथा कैवारी हो अनाथाचा नाथ होशी तू दयाळ हो किती वेळोवेळा प्रार्थू अनाथाचा नाथ असं तुझं नाव आहे पुराणात असं वर्णन आहे ते काय तुला आज खोटं करायचंय का ते काय लटकी वाणी करीशील आजी अजून तुझी माझी करुणा नाही तुला माझी अजून करुणा याय ना
असं काय मी केलंय देवा? हो, ते गजेंद्र तर पशु होता ना. गजेंद्राकाराने ज्या वेगे धावसी, हो, गजेंद्राकाराने ज्या वेगे धावणे, केले तव स्मरणे कळवळणे. गजेंद्रासाठी हा कसा धावून गेला माहिती का? जेवायला बसला होता बाबा, हो, जेवता जेवता मधीच उठला. आई साहेब म्हणल्या, मला काय झालं? देवाला सांगायचं होतं, हत्तीला सोडवायला चालले. एवढं म्हणायचं ना, तर आई साहेबापाशी म्हणले आणि ती म्हणायला गजेंद्रापाशी आली. हो, म्हणून तर नामदेवरायांनी म्हणले, गजेंद्राकाराने ज्या वेगे धावणे, हो, केले तव स्मरणे कळवळणे. किंवा द्रौपदीचे आकांती येशी सोडवणे, ते मज कारणे विसरलास. हो, द्रौपदीच्या साठी कसं सोडवलं होतं? द्रौपदीला कसं रक्षण केलं होतं? कौरवी पांचाली सभे माझी आणि वस्त्रे हरणी वस्त्रे कैसी झाली मावळी. तिथं पण गंमत झाली बरं का. द्रौपदीने सुरुवातीला आपला पदर धरून ठेवला, भगवंताला हाका मारल्याबरोबर भगवंत आला होता. हो, परंतु जोपर्यंत तिच्या अंगात ताकद होती त्यावेळेस तिने धरून ठेवलं होतं. तिने ज्या वेळेस असं ओळखलं की आता आपली शक्ती क्षीण झाली, आता कृष्णाशिवाय आपल्याला कोणी वाचवणार नाही, मग त्यावेळी द्रौपदी भगवंताला टाहो फोडून हाका मारते. कोठे कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, 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 कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ काच लागी येला, वेळ काच लागी येला, दीननाथ बीज सांभाळा फुले, दीननाथ बीज सांभाळा फुले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखाया लाविला. हो, भगवंता दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. हो, नको पाहू केले पाप पुण्य. तसं द्रौपदीचे आकांती येशी सोडवणे, ते मज कारणे विसरलासी. द्रौपदीला कसं सोडवायला गेला होता तसं ये की मग माझ्यासाठी. हो, भगवंत तूच मला नामदेव ज्ञानोबराच्या हातात दिला का नाही? खरं सांग. येता निरविले ज्ञानदेवा प्रती, दिदला त्याचे हाती हात माझा. कुणी दिला? तूच दिला. मी म्हणलो होतो का मला जायचंय म्हणून? मी तुला आग्रह केला होता का? नव्हता केला. मला जा कोण म्हणलं? तूच जा म्हणला. हो, तूच मला दूर लोटले. आता माझी जबाबदारी तुझी. हो, काय नाही, सकाळी एकदा उठलं ना, देवाला हात जोडून म्हणायचं, पांडुरंगा मी तुमचा आहे. एवढं एक वाक्य बोललं ना, आता माझं जे काय करणं आहे ते तुम्हीच करायचं. हो, मग जर मी तुम्ही मला आपलं समजू नका, मी मात्र मला तुमचा समजतो. तो तू मजलागी करशील उदास, धाव का साविस थोराड. हो, तूच माझा हात माऊलीच्या हातात दिला. मी सर्व भावे मी तुझं लागी लोभाप, मी तुझा डिंगर आवडतो.
सर्व भावे तुम्हाला अतिशय प्रिय. मी तुझा आवडता डिंगर आहे असं सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणून भगवंता हे तुझे परकेपण लावलंय ना, त्या तुझ्या परकेपणामुळं सगळी लोक मला हसू लागली. नामा म्हणे हासे आले पिसूना. पिसूनाचे म्हणजे परकेपणा. तू मला दूर लोटले ना, त्याच्यामुळे हे सगळ्यांच्या समोर माझं हसू मांडले देवा. न करी मत दिनाची अभेर. हो हा, तुझा शरणागत शरण जावो आणि काशी. तुका म्हणे लाज काव नाही. हो, मी तुझा शरणागत आहे. मी जर ह्या सगळ्या हसणाऱ्या लोकांना शरण गेलो तर लाज तुला आहे का मला आहे देवा. हो, म्हणून नामा म्हणे हसे आले पिसूनाचे. न करी मज दिनाची अभेर. येई पंढरीराया मज लागी धाव तू. जनी पासी आमची कृपा. हे सगळं प्रकरण चालू असताना भगवंत भूवैकुंठ पंढरपुरामध्ये सुखाने शयन करत होते. हो, तो निज भोनी भूवैकुंठी सुखे पंढरीनाथ. नित्य जीवी आर्त निज भक्ताची. भगवंताच्या अंतःकरणामध्ये निज भक्ताचा कळवळा, निज भक्ताविषयी आर्तता भाव कायम दाटला असतो. निज भक्ताचे कोड कौतुक करू जाणे वैकुंठ. मग कृपेचा ओरसू होता देवा पोटी. तेची करी गोठी रुक्माई. भगवंत रुक्माई संग बोलत होते. काय, भगवंताला जसं नामदेवरायांनी पंढरपूर सोडले तसं एकच ध्यास. काय, क्षेम माझा नामा. क्षेम माझा नामा. यावा एक वेळा. क्षेम माझा नामा. क्षेम माझा नामा. यावा एक वेळा. क्षेम माझा नामा. क्षेम माझा नामा. क्षेम माझा नामा. यावा एक वेळा. एकदा चुकी झाली म्हणे. हे माऊलींच्या म्हणण्यात फसलो. माऊलींनी मला बोलले. मग त्या नादामध्ये मी नामदेवरायला पाठवलं माऊलींबरोबर. आता मात्र मी त्यांना कुठं पाठवणार नाही. एकदा का बा माझा नामा माझ्यापाशी आला पाहिजे. क्षेम माझा नामा असं नाही, सुखरूप आलं पाहिजे. यावा एक वेळा. एकदा का नामदेवराय इथं आले मग मी जेव्हा वेगळा जाऊन. तुला काय सांगू, आजी माझा डावा का लवतो लोचन. आज माझा डावा डोळा लवतोय. करीत असे स्फुरण वाम बाहू. वाम बाहू सुद्धा स्फुरण करतोय. मनाला उद्वेग वाटतोय फार. उद्वेग उपसर्ग वाटती जीवासी. कवना जीवलगासी कष्ट होते. कोणीतरी माझा जीवलग नक्की कष्टामध्ये. माझ्या अंतःकरणाची ही स्थिती.
वाजता पैवारा न लागावा राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी माझे भाविक विष्णुदास. नामदेवरायाला संकट तर लांब, त्या संकटाचा वारा सुद्धा लागला नाही पाहिजे. रुक्मिणी आता हो, आणि नक्कीच काहीतरी त्याला झालं असेल बरं. वाटे तहान भूक झाली त्या पिढणी, त्याला नक्की वाटेत काहीतरी अडचण. खरं सांगू का की तहान म्हणजे हे रूप, तहान रूपक ही खरी खुरी तहान नाही. खरी खुरी तहान जी असते कुणाकडनं मागितलं असतं. ही जी तहान आहे ना, ती तहान भगवंताच्या रूपाची. आणि एक वेळ अशी येते की आता माझा प्राण सांडर जर तुम्हाला दर्शन नाही, अशी अवस्था नामदेवरायाची झाली होती. म्हणून वाटेत तहान भूक झाली त्या पिढणी, तरीच माझ्या मनी ऐशी दशा, त्याशिवाय माझं चित्त एवढं उद्विग्न होणार नाही. तेव्हा ती विश्वमाता विचारी नावे. बघा किती शब्द वापरलाय, विश्वमाता. आईला तिच्या लेकराला लागलेली भूक तिला पहिली लागत असते. आई म्हणते मला भूक लागली, याचा अर्थ माझ्या बाळाला भूक लागली. तव ती विश्वमाता विचारी नावे अवचित शोक पडला काळी. विश्वमाता असलेली रुक्मिणी माता, तिच्या कानावर शोक पडला. अहो म्हणे तृषाकांत नामा करीत असे धावा, वेगी जाऊनी देवा सांभाळावे. म्हणे आपला नामा तहानेने व्याकुळ झालाय. ती तहान लौकिकाची नाही बरं का. हा, ही तहान साधी समजू नका. नामदेवरायाला फक्त तहानच लागली असती तर पाण्याची सोय कशी तरी केली असती. चरित्रात असा उल्लेख की हे सगळेजण वाळवंटात होते, कुठंच पाण्याचा आता पत्ता नव्हता. जर अलौकिक दृष्टीने पाहिलं तर हे असलेलं जे विश्व आहे हे वाळवंटच. आणि ह्या वाळवंटामध्ये भगवंताच्या प्रेमाच्या भक्तीच्या सुखाचं पाणी कुठंच नाही. आणि ते भगवंताचं सुख, प्रेमाचं, भक्तीचं, भक्ती सुखाचं पाणी जर पाहिजे असेल तर भगवंताला हाका मारायला. म्हणून नामदेवरायांनी एवढा धावा केला. आणि म्हणे तृषाकांत नामा करीत असे धावा, वेगी जाऊनी देवा सांभाळावे. असं मग तव तो अर्थबंधू ऐकोनी वचन मनाचे निमने वेगळं केलं. हो, तुकोबारायांनी भगवंताला एका ठिकाणी म्हणलेलं आहे, अरे भगवंता तू जर ते पितांबर सावरत बसला, गरुडाची वाट बघत बसला तर तुला वेळ होईल. हो, नको सावरो पितांबर. हो, तू पितांबर सावरत नको बसू, असंच निघून ये. मग देवाने काय केलं, मनाचे निमने वेगून केला. मनाच्या वेगापेक्षा वेगात तिकडे भगवंत निघाले. आणि भगवंतांनी पाहिलं सगळेजण तहानेसाठी व्याकुळ झाले. विहिरीचं पाणी तर फार खोल गेलंय, सगळ्यांना तहान तर लागली, आतमध्ये कसं उतरावं. मग सगळ्यांची तहान निवारण्याकरता भगवंतांनी लीला केली. काय लीला केली, तव गडगडीत कूप उदके ओ संडला, गडगडीत कूप उदके ओ संडला, गडगडीत कूप उदके ओ संडला, गडगडीत कूप उदके ओ संडला. पांडी खवळला सिंधू दैसा, पांडी खवळला सिंधू दैसा, पांडी खवळला सिंधू दैसा. तव गडगडीत कूप उदके ओ संडला, गडगडीत कूप उदके ओ संडला, गडगडीत कूप उदके ओ संडला. भक्त शिरोमणी नामदेव महाराज की जय. असाच गजर केला बघा सगळ्यांनी, असा गजर केला. आणि पाहतात तर काय, तर कल्पांतीच्या वेळी जसा समुद्र खवळतो
तसा आतून खळखळ खळखळ आवाज आला आणि ती विहीर तर पाण्याने भरलीच, पाण्याने भरून वाहू लागली आणि ती अजून सुद्धा विहीर पाण्याने भरून वाहते. हो, राजस्थान मध्ये ती विहीर आहे. हो, कधी योग आला तर जाऊ आपण. हो, तिथं जाऊन तीर्थवळीचा हा प्रसंग सांगू. वा. तव गडगडी तर कुपौदकी वसंतला कल्पांती खवळला सिंधू जैसा. ज्ञानदेव म्हणे झाले अभिनव कैसा ऋणिया देव केला. हो, माऊली म्हणे खरंच किती नवले, किती देवाला हे ऋणी केलेले. तुकोबरायचा अभंग आहे, भक्त ऋणी देव बोलती पुराणे. हो, देव भक्ताचा ऋणी, किती ऋणी आहे त्याचा प्रत्यक्ष दर्शन ज्ञानोबराय आधी सकाळ संतांनी तिथं पाहिजे. वा. सावध करून या दिले आलिंगन, जीवे लिंबलोन उतरले. हो, नामदेवरायची दृष्ट काढली माऊली. वा. सकाळी मला दादांनी टिकला लावला होता. मला हे आजचं प्रमाण आठवलं. अर्थात मी नामदेवराय नाही, ते माऊली असतील तरी कदाचित. हो, तो ये रे चरणावरी ठेवी याला माथा, म्हणे माझी आहे चिंता विठोबाची. मी समजत होतो बरं, देवानी मला दूर लोटले असं मी अज्ञान भावाने समजत होतो, परंतु नाही, भगवंत फार कृपाळू. असा असणारा भगवंत, त्यांनी माझे भरपूर लढे पुरवले. नामा म्हणे माझे बहु लढे पुरवले, काही देखील पावले. कधी एकदाच भगवंताला पाहतोय असाच झालं. लगबगीने सगळा प्रवास पुढचा सुरू झाला. आणि प्रवासामध्ये माऊली ज्ञानोबराय नामदेवरायांची प्रशंसा करू लागली. हो, प्रशंसा कोण करतं याला फार किंमत आहे. गुरुवर्य कांबेकर बाबांच्या मुखातलं वाक्य, 100 येड्यांनी माना डोळवताना जर आपण आनंदित झालो, परंतु आपल्या आनंदाला एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे की जर एका शहाण्याने कपाळावर जर आठी मारली तर आपला कार्यक्रम संपला. शहाण्याने चांगलं म्हणलं पाहिजे, मग 100 येड्यांनी येडं म्हणलं तरी चालेल, एका शहाण्याने चांगलं म्हणलं पाहिजे. हो, योगी परम ध्यानी बैसलिया जाना, काही यारी मना विश्रांती नपजे. हो, तुझं मी न दुसरे काहीच ना ठवे, लागली तुझी सवय विष्णुदास. हो, ज्ञानोबरायांचा भाव असा आहे, ज्ञानोबराय त्याच्या आधी योगी म्हणून प्रसिद्ध होते. हो, परंतु आता मात्र म्हणजे ज्ञानोबरायच्या ठिकाणी प्रेम नव्हतं असं माझं मुळीच म्हणणं नाही, परंतु आता मात्र प्रसंगानुसार ज्ञानोबरायांनी हे मान्य केलं. मान्य नव्हतं अशातला भाग नाही, परंतु काय त्याला शब्द वापरू आपण की सिद्ध झालं किंवा डोळ्यासमोर घडलं. आपण म्हणतो ना साक्षीदार. हो, हा आय विटनेस आहे. आखो देख काय काय ते हिंदीमध्ये ते कोर्टामध्ये आहे का, चष्मदीत गवाह. तसे ते चष्मदीत गवाह तसं झालं ते. तुझं विण दुसरे काहीच नाठवे, लागली तुझी सवय विष्णुदासा. नामदेवा खरं सांगू का रे, काय तुझा अधिकार, काय तुझं प्रेम, काय तू भगवंताला ऋणी करून ठेवलं, ह्याचं फार मला नवल वाटलं. कवन कोळी तो जन्माला सिनामा, केशव परमात्मा तुझची जवळ. कोणत्या कुळात रे जन्माला आला रे बाबा तू, भगवंत साक्षात तुझ्या जवळ. तुमच्या दोघांचं नातं कसं आहे सांगू का, माऊलीनी दृष्टांत दिलाय. काय, धेनू वसे वनी वत्स असे घरी, चित्त तयावरी ठेवणी चढी. हो, आणि तुम्हाला अतिशय प्रिय इतका प्रिय वाटू लागलाय, आता इतका प्रिय वाटू लागलाय, इतका प्रिय वाटू लागले की जसा
की ती गाई वनात असते, तिचं चित्त कुठं असतं? तिच्या वत्सावर असतं. तसं त्या गायीच्या मनात प्रेमभाव त्या वत्साबद्दल जसा दाटून येतो ना, तसा आता मला प्रेमभाव दाटून आलाय तुझ्याबद्दल. माऊली सांगतात, धेनो वसेवनी चित्त असे वत्स असे घरी, चित्त तयावरी ठेवणी चरे. आणि दिवसभर चरून ती गाई संध्याकाळी ज्यावेळी त्या तिच्या घरी येते, घरी आल्यानंतर त्या वत्साची तिची दृष्टादृष्ट होते. ती तया देखोनी संतोषली मनी, तैशा तुझ्या गुणी ओल्हावलो. हो, त्या गाईला तिचं वत्स पाहिल्यानंतर जितका आनंद होतो, जितका आनंद होतो, तेवढा आनंद मला तुझ्यामुळे आता होऊ लागला. तुम्हाला आता फार प्रिय वाटू लागलाय नामदेवा. हो, आणि तुझ्या सोबत असलं ना तर मला आता असं वाटू लागले, तीर्थयात्रे जाणे न लगे काही करणे. हो, ऐकूनी तुझे गाणे सुखरू. नामदेवराय तू कीर्तन कर, कसं का होईना, प्रेम भावाने कीर्तन कर. तेच मला का ऐकू वाटू लागले. मला ते तीर्थयात्रेला जायची चाट राहिली नाही, कसलीच काही चाट राहिली नाही. फक्त तुझं गाणं ऐकावं, तुझं नाम संकीर्तन, तुझं कीर्तन ऐकावं असं मला वाटू लागलंय. आणि या प्रेम सुखाच्या गोडीसाठी वेडावल्या सुरती स्मृती आणि पुराणे योगियांची ध्याने विसरली. या स्मृती पुराण सगळ्या वेड्या झाल्या. कशासाठी? भगवंताच्या प्रेमासाठी. परंतु त्यांना प्रेम भेटलं नाही. योग्याला भगवंत भेटला निर्गुण स्वरूपामध्ये भेटला, पण प्रेम काय भेटलं नाही. हो, मग त्या प्रेमासाठी हे सगळेजण येडे झाले. हो, आणि असं असणार तुझं प्रेम मी सांडावं आणि दुसरीकडे कुठं तीर्थयात्रेला जावं. छे छे म्हणे, तुझे प्रेम सांडावे आणि मने कोठे जावे, जाऊन या पाहावे काय कोठे. एवढं प्रेम सांडायचं आणि बाहेर गर्दी गुर्दीत ढकल्या काय त्याला म्हणतात, गचला गचली धक्काबुक्की सहन करायला जायचं. कोण सांगितलं? हो, तुझे प्रेम सांडावे मने कोठे जावे आणि जाऊन या पाहावे काय कोठे. हो, तुकोबरायचं प्रमाण तुम्हाला आता सांगतो. तुकोबराय काय सांगतात माहिती का? तीर्थी धोंडा पाणी देवाला जर खरं खरं प्राप्त करायचं असेल ना तर संतांमध्ये प्राप्त. तीर्थाच्या ठिकाणी जाऊन काय तुकोबराय सांगतात, तीर्थी धोंडा पाणी. तीर्थाला असलेली मूर्ती म्हणजे धोंडा आहे आणि तीर्थ आहे ते पाणी, बास, बाकी काय नाही. पण हे कोणासाठी? ज्यांचा साधूंच्या ठिकाणी भावना आहे त्यांच्यासाठी सांगतात. त्यांना तीर्थात गेलं तर तो दगड आणि ते पाणी एवढंच भेटतं. खरं देव कशात असेल तर देव रोकडा सज्जने, कॅश मध्ये देव सज्जन माणसं. हो, रोकडा असो. कोण म्हणलं रे 50 खोके? हो, देव रोकडा सज्जने. हो, मिळाल्या संत संग समर्पिता भले. हो, संत संग मिळाला ना तिथं आपला समर्पिता भले, आपलं अंतिचं समर्पित करून टाकायचं संतांच्या ठिकाणी. हो, त्याच्यातच आपलं भले. खरं सांगू, तीर्थी भाव फळे येथे अनाड देव.
तीर्थात गेलं तर तुम्हाला भाव पाहिजे, तरच तो भाव फळतो. दुपारी ज्ञानराज माऊलींनी सांगितलं आपल्याला तीर्थात कसं आतमध्ये जायचं. तो भाव पाहिजे. आई मी आता तुझ्या कुशीत येते. दंडवत घालायचा, नमस्कार करायचा. वा रामकृष्ण. तुका म्हणे आले का तोची दिवाळी नसते. हे असं आहे बघा. आम्ही इतके भाग्यवान आहे ना की हे सगळे महात्मे कृपा करण्यासाठी आपण होऊन आपल्या इथे पुढे या आबा पुढे या की. या वा. तुम्ही लांब बसल्यानंतर आमचं कनेक्शन तुटत नाही. खरं सांगू का, आज मला कथा करायला गंमत का वाटते. जाधव बाबा रोज इकडे बसत होते पण ते कनेक्शन जुळत नव्हतं, ब्लूटूथ कनेक्टच होत नव्हतं. आज ते समोर आले. हो, म्हणून माझं असं म्हणणं आहे, आता दृष्टी पुढे आयसाची बसून राहील. उभा कुठं कथा चालू आहे, उभा राहतात. हे महात्म्यांची कृपा दृष्टीचं फळ असतं मला. हो. फार आनंद होतोय. असे महात्मे आबा आहेत, जाधव बाबा आहेत, शिरीष दादा आहेत, सगळेच महात्मे. तुम्ही आता तुम्हाला सगळ्यांनाच पाहिलं ना, आम्हाला असं वाटतं आता काय करून काय नाही. आमचे उजनीचे बापू ह्यांच्यासोबत भजन करताना इतका आनंद होतो. वास्तविक तुम्ही पाहताय, सकाळी पहाटे 4 पासून रात्री 12 वाजेपर्यंत सगळा घोटाळाच. हो, परंतु शीन येत नाही. का शीन येत नाही? तो शीन जाणवतच नाही. तर कुठं जाते कळून काय माहिती. एकदा सुरू झालं का, एकदा त्या नशेत लागला मग ते कुठं थंडी विसरून जाते. ताण तिथे म्हणलं कोणी पाणी प्यायचं का, हा रे हा बराच वेळ झालं पाणी नाही पिल्यावर का, मग ध्यान भोकाचा तर प्रश्नच नाही. उगाच सगळे तुम्ही जेवायला बसले म्हणून जेवायचं. म्हणून नाठवे घरदार तहाने पळाले भोक, हिता आल्यावर मात्र त्याचा आनंद घेतला. एवढे सगळ्या महात्म्यांमध्ये भजन करायचं फार आम्ही भाग्यवान. जर आयुष्याच्या शेवटी प्रत्येकाच्या मनात येतं ना असं काय केलं आपण आयुष्यभर. हो, कुणाच्या मनात काय रुखरुख राहते, कुणाच्या मनात काय राहते. आमच्या मनात नाही राहणार. का नाही राहणार? की त्या दिवशी भजन असं रंगात आलतं. त्या दिवशी कधी आता रोजच भजन रंगात येतं म्हणून, आणि ते रंगात येताना असा आवेश, तो भजनाचा आवेश मध्ये आम्ही विचार केला, नक्की आपण म्हातारी झालो ना, म्हातारपणात आपल्याला अजिबात वाईट नाही वाटणार. का? तरुणपणात एवढा भजनाचा आनंद घेतलाय, कोणला वाईट वाटत? हा आनंद आठवून आणखी तो आनंद वाढणार. वा, आपण काय आनंद भोगलाय. आपल्यासारखे भाग्यवान आपण. हो, आमच्या गंगाधर बुवांच्या पायाला एवढी जखम झाली पुढं शिवाजीनगरला. ती तशी जखम अंगावर घेऊन आळ्या फाट्याला गेल्यावर आम्हाला ते जखम दिसली. हो, एवढी मोठी जखम, अख्ख्या फुटात रक्त पचपच वाजत होत. एवढी जखम सहन करून तिथं आले. त्यांना मी म्हणलं, तुम्ही मला तिथं सांगितलं असतं तर मी आपण काहीतरी केलं असतं. ते काय म्हणले माहिती का? ते वाक्य सांगण्याकरता मी हे सांगितलं. ते म्हणले, महाराज मी जर तुम्हाला तिथं सांगितलं असतं, माझ्या पायाला लागले तर तुम्ही मला तिथंच खाली उतरवलं असतं. आणि एवढ्या मोठ्या भजनाच्या आनंदाला मी मुकलो असतो. मग परत कधी जर मला आठवलं असतं किंवा आपण त्यावेळी जर भजनाला गेलो असतो तर बरं झालं असतं. त्या दुःखाने मी बेचैन झालो असतो. त्याच्यापेक्षा पाय कापायला लागला असतं तरी चालला असतं. परत आल्यानंतर डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हणले, तुमच्या डोक्याला काही भुरा लागलाय का म्हणे. अजून 2 दिवस आले नसते तर पाय तोडायला लागला असता. ते म्हणले, पाय तुटला असतं तरी चालला असतं पण भजन नाही होत. हो महाराज, असे महात्म्य असल्यानंतर, आशांच्या संगतीत भजन केल्यानंतर का आनंद होणार. हो, तैशा तुझे तीर्थयात्रा, तीर्थी भाव फळे येथे आनाड तेवढे. आडाने गावरान टप्पू जरी असला तरी हिता आल्यानंतर मात्र त्याला आनंद होतो. तो भजनाचा आनंद, तो चिंतनाचा आनंद, तो नाम संकीर्तनाचा आनंद, तो पावल्यांचा आनंद, भजनाचा आनंद. नाही का स्वरात म्हणता येणार, पण भजनाचा आनंद सगळ्यांना सारखाच आहे. हो, म्हणून
तुकोबाला सांगतात तीर्थी भाव फळे येथे आणाड तेवढे. आता शेवट आठवायचा नाही. मिळाली संत संग समर्पिता भल्या. हा तुका म्हणे पाप गेल्या गेले कळे थाप. हो आपलं पाप गेलंय कशावरून सिद्ध होतं? ज्या वेळेस आपल्या अंतःकरणातील ताप निघून जाईल त्यावेळी आपलं पाप निघून गेलं हा त्याचा संकेत आहे. असो हा अभंग एकदा सेवेला घेतो खरंच त्याचं खरंच चिंतन करण्यासाठी मला आठवण करा एकदा घेऊ आपण. तीर्थयात्रे जाणे न लगे काही करणे आई कोणी तुझे गाणे सुखरो. बर हा कुठं होतो आपण? हा तुझे प्रेम सांडावे आणि मने कोठे जावे जावनिया पाहावे काय कोठे. हिथून आपण बाजूला हो. समाधी सोहळा लय लक्ष वैराग्य आम्हाला गे भाग्य आणि हो भजन जर मनासारखं झालं ना तर तीच समाधी. हो तोच सोहळा आहे तेच वैराग्य. भजनाच्या परमोच्च शिखरावर ज्यावेळी आपण पोहोचतो आपल्या अंतःकरणाला इतकं वैराग्य होतं आपल्याला भानच राहत नाही आपण कुठे. हो तुम्ही मला खरं सांगा वारीमध्ये आपल्याला भान राहतं का? बा आता संध्याकाळ झाली रात्र झाली आपल्याला जेवलं पाहिजे आपल्याला भूक लागली काही भान राहत. समाधी सोहळा लय लक्ष वैराग्य आणावं लागत नाही ते होऊन आपल्यापाशी आम्हाला गी भाग्य आणि येले. आणि ऋषीगण गंधर्व ब्रह्मादिक सर्व लक्षिताती ठाव आरोपाचा जो आरोप असणारा भगवंत ज्याचं ध्यान लावून ही सगळी मंडळी बसलेत ऋषी मुनी गंधर्व ब्रह्मादिक सगळे सगळे ज्याचं ध्यान करतात ज्याच्यापाशी जाण्याचा प्रयत्न करतात लक्षिताती ठाव आरोपाचा. आणि तो असलेला अरूप असलेला भगवंत तू तुझ्या प्रतापाने सगुण साकार केला आणि नुसता सगुण साकार नाही केला तर आमच्या पुढे आणून उभा केला. तो तू आम्हा सन्मुख 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 उभा ऋषी गणगंधर्व ब्रह्मादिक सर्व लक्षताती ठाव आरोपाचा जो आरोप असलेला भगवंत तो तू सगुण साकार करून आमच्या पुढे उभा केला. म्हणून नामदेवा तुझे किती म्हणून उपकार आहेत आमच्यावर. आणि त्या प्रेम भराने माऊलींनी नामदेवरायांच्या पाया पडले आहे का नाही उलट ह्या प्रेम भाव. मी तुम्हाला म्हणलं नाही ह्याच्यात कथा एकदम छोटी पण ह्या कथेचा मागचा भावच लय मोठा आहे. मग धरणं आपण पाणीच पितो पाणी प्यायचीच कथा आहे ना दुसरं काय आहे का. पण भाव किती मोठा सांगितलाय बरोबर. असो आता काय नामदेवरायाचा आणि भगवंताचा भरपूर वियोग झाला बरं का. आता तो मला सहन नाही. मी पहिल्या दिवसापासून ठरवते नाही आपण हे भगवंताचा नामदेवरायाचा वियोग पटकन संपून टाकायचा. पण ते काय होतं हिथं बसलं ते भावच तो
होऊनच येते. आता आज मी काय बोललो ना, खरं सांगतो मला एवढी झोप आली की दुपारी. त्या झोपेच्या भरात मी आज चिंतनच केलं नव्हतं, खरं सांगतो. पण ते काय आहे, हे रोजच आहे ना, रोजच्या पाठातलं आहे. रोज वाचून 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 ती अक्षर आहे ना, ती होऊन पुढे येतात. आता आपलं काहीच नाही, आपण फक्त बुजगावणं म्हणून बसवलंय. ते शेतात असते तसं. तर ते आजकाल ते हवा आली की ते ठळक ठळक वाजतं ना, ते पण बसवलेलं असतं त्याच्यामध्ये. बाटल्या बांधतात ते, हवा आली की ती बाटल्या वाजतात. हो, तसं हवा आली यांच्याकडनं हवा आली की तेवढ्या पुरतं ठळक ठळक वाजतं काय ते, एवढंच. बाकी बाकी आपण तर बुजगाव नाही. ही अक्षरच इतकी दिव्य आहेत महाराज. हो, इतकी दिव्य आहेत. कारण की ही नुसती अक्षर नाही, हे धन आहे. हे काय, हे धन कुणाचं आहे? तुम्हा सगळ्या सात्विकाचं धन. हो, हे सात्विकाचे धन भोगते संत जन. हो, हे भोगणारे तुमच्यासारखे संत जन. हे तर कोण ऐकत बसले? हो, सगळ्यांना तसलं ते कविता ऐकायची सवय, असलं कोण ऐकते? हो, इतक्या प्रेम भावाने तुम्ही ऐकताय ना, ते तुमची कृपा दृष्टीत माझ्याकडून बोलून घेते. म्हणून मी आता आज निश्चय करूनच बसलोय, काही होऊ दे, आज नामदेवरायाचा आणि पांडुरंगाचा वियोग संपूर्ण टाकायचा. हो, शेवटी सगळे तीर्थयात्रा सगळ्या संत मंडळींनी संपूर्ण केली आणि नामदेवराय एकदाचे पंढरपूरला आले. तीर्थे करोनी नामा पंढरी, तीर्थे करोनी नामा पंढरी आला, तीर्थे नामा पंढरी आला, तीर्थे करोनी नामा पंढरी आला. जीवनाला भेटला विठोबासी, जीवनाला भेटला विठोबासी, जीवनाला भेटला विठोबासी. तीर्थे करोनी नामा पंढरी आला, तीर्थे करोनी नामा पंढरी आला, पंढरी आला. जीवनाला भेटला विठोबासी. याचा अनुभव जर तुम्हाला पाहायचा असेल, पंढरपूरला आळंदीहून आपण जर निघालो, मध्ये भरपूर आनंदात दिवस जातात. आणि ज्या वेळेस पंढरपूरची शिव लागते महाराज, त्यावेळेस जो आनंद होतो, वा, असं वाटतं इथंच उभं राहावं. हो, इतका आनंद. परतीला जर पंढरीहून आळंदीला यायला निघालो आणि या पुलावर ज्या वेळेस पालखी येते आणि माऊलीला न्यायला सगळी आळंदी सगळी भक्त मंडळी येतात, ते दृश्य महाराज आहे ना, दगडाचं पाणी करेन असं ते दृश्य. इतकं भरून येतं, इतकं भरून येतं ना, त्याला सीमाच नाही. आणि त्या प्रेम भावाने असं वाटतं की आता मला कोणी उचलून नेतले बरोबर. तीर्थे करुणी नामा पंढरी आला, जीव लगा भेटला विठोबा. काय प्रसंग असेल बघा. इतक्या दिवसांचा वियोग, पांडुरंग आणि नामदेवराय यांचं भेट होत. सद्गतीत कंठ ओसंडला नयनी, घातली लोळणी चरणावरी. शिरलो पंढरीराया पाहे कृपा दृष्टी, घोर आलो हिमपुटी सुजवे. पांडुरंगा शिरलो रे मला, हो शिरलो लयच. तुम्ही बघा, बरेच दिवस पंढरपूरला किंवा आळंदीला आलो नाही ना, शिन होतो. ज्या वेळेस बऱ्याच दिवसांनी आळंदी पंढरपूरचं दर्शन होतं, तो एवढा सगळा शीण झालेला आहे ना, त्याचा सगळ्याचा निचरा निघतो पांडुरंग पुढे, माऊली पुढे. दुनियात दर्शन आहेत देवाची, पण ह्या दोन दर्शनाची सर कुणालाच डायरेक्ट विठी आहे ना. हो, नाही किती कष्ट होऊ द्या,
एकदा तिथं दर्शनाला गेलो की तो शिन कुठं निघून जातो काय तुला ठाव. हो, रात्रीच्या सापासारखा. हो. पांडुरंगा तू खरं सांग रे बाबा, मी नक्की येडा होतो म्हणून तू पाठवलं का नाही, खरं सांग. अज्ञानाचा भाग होता माझे मनी, हिंडवली म्हणून देशोदेशी. खरं सांगा मला, नक्की मी येडा होतो म्हणून तू पाठवला. हो नक्की नक्की नक्की. हो, पण तुला सांगू का, मी जरी येडा असलो तरी मला एक माहिती काय, परी पंढरीचे सुख पाहता कोटी वाटे, स्वप्नेही कोठे न देखी. हो, पंढरपूर सारखं सुख स्वप्नात पण नाही कुठे. हो, तुकोबरायचा अभंग आहे ना, ऐसे संतजन ऐसे हरीचे दास, ऐसे ऐसा नाम घोष. सांगा बरं, आहे का असा नाम घोष? अहो, माऊलीच्या सोहळ्यात चुकून एखादा माणूस रिंगणात आला ना, त्या रिंगणामध्ये ज्ञानबा तुकारामचा गजर जर सुरू झाला ना, असं वाटतं की आपण दुसऱ्या दुनियात आलोय, आपण मृत्यू लोकात नाहीच असं वाटतं. हो, आणि ते हजारो लाखो टाळ एकसाथ झाण केली वाजले का, असं मला असं होतं की त्याचं वर्णनच मी सांगूच शकत नाही कसं वाटतं ते. काय सांगू कसं वाटतं, नाही सांगत. हो, स्वप्नी परी कोठे, असं सुख कुठं स्वप्नात पण नाही. हो, मस्त यांच्या नादाला लागून पार तिकडे वर जाऊन आलोय उत्तर प्रदेश मध्ये. हो, बाकीची महाराज मंडळी लोकांना नेतात तिकडे. हो, आमच्याबद्दल उलट आहे. आमचे सगळी मंडळी दिंडीतली म्हणली, महाराज तुम्ही लय मागे राहिले. हा, काय मागे राहिले? अहो, लोकांनी किती कृपा काढल्या, सहली काढल्या, सगळ्या लोकांना येड्यात जमा काढलं. हो, 50-50, 60-60 हजार रुपये घेतले. तुम्ही लय मागे राहिले म्हणजे. असं काय ट्रिपा फिपा आयोजन करायचं, काहीतरी लोबडायचं लोकांना, तुम्ही लय येडे राहिले, येडेच बरे. हो, मग काय करू म्हणले, नाही म्हणे चला आपण जाऊन येऊ, वृंदावनला जाऊन येऊ. यांनीच काढलं बरं का, नाही तर हे 3-3 वेळा जाऊन आले होते. लोकांचे महाराज मंडळी लोकांना यात्रेला घेऊन जातात, इथं उलट आहे, लोकांनीच आम्हाला यात्रेला नाही. हो, आम्ही इतके शाने तिथं जाऊन भांडणं करून परत आलो. हो, स्वप्नेही कोठे न देखी. हो, उदंड तीर्थाची ऐको जाय प्रौढी, सगळ्या तीर्थाची प्रौढी ऐकली म्हणे आम्ही, परंतु चित्त माझे ओढी चंद्रभागा, माझ्या चित्ताला मात्र चंद्रभागा सोडून दुसरं तीर्थच माहित नाही. हो, ह्याला एकनिष्ठ भक्त म्हणतात. पतंगादीपी आलिंगन तेथ त्याची अचूक मरण. हा, एवढंच लागतंय आपल्याला, पुढचं नाही लागत. त्या पतंगाला माहिती असतं की दिवा झडप घातल्यानंतर आपल्याला अचूक मरण येतं, तरी पण ते घालते. हो, ते भक्ताला त्या पतंगाची उपमा दिलेली दत्तात्रयांनी. हा, परिचित्त माझे ओढी चंद्रभागा, मनोनी चरणाची टाकूनी सावली, आलो मज सांभाळे माय बापा. पांडुरंगा आलो रे बाबा, आता सांभाळा मला. हो, तुला खरं सांगू का, मला इतर ठिकाणी गेलं ना तो देवच नाही असं वाटत. का, त्या देवाची वास न पाहती माझे नयन, न करीती पूजन कर त्याचे. मला कुठल्या देवाला गेल्यावर त्याची पूजा करू वाटत नाही, त्याला बघू वाटत नाही कुणाला, आणि त्याची वारी बी करू वाटत नाही. त्याने पण ते माझे न चलती चरण, नायकते श्रवण कीर्ती त्याची कथाही ऐकायला नको वाटते. हो, कुणाची कटी तटी जेणे कर नाही ठेविले. हो, न देखी जे पाऊले विटेवर. हो, न देखे पाऊले विटेवर, ज्याने कमरेवर हात नाही ठेवले, जे विटेवर पावली नाही ठेवली, अशा देवाला पहिली गोष्ट मला जाऊच वाटत नाही. गेलो तर तिथं देवपूजा करू वाटत नाही. हो, देवपूजा नाही, एक तर जाऊ वाटत नाही. गेलो तर तिथल्या देवाला पाहू वाटत नाही. जर पाहिलं तर त्याची पूजा करू वाटत नाही. पूजा केली तर त्याचा काय गुणानुवाद ऐकू वाटत नाही. हो, काहीच नाही. कुणाचं कटीत एकटी जेणे कर नाही ठेवली, न देखे पावले विटेवरी,
तुला खरं सांगू का पांडुरंगा, त्याला देव म्हणायला पण मला लाज वाटते. आहे का तमाशा? ज्यांनी कमरेवर हात नाही ठेवले, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी नाही ठेवली, हो त्याला देव म्हणायलाच मला लाज वाटते. हा त्या ते म्हणता देव लाजे वाटे माझे मन, आणि ते कष्ट कवना दारून काय सांगू. हो त्याला देव म्हणायला पण लाज वाटते मला. बाबा जय गावे नाही वैष्णवांचा मेरू, न देखे सुकाळू हरिकथेचा. हो अहो, जिथं वैष्णवांचा मेळा नाही ना त्या गावात लय उदास वाटतं महाराज, लय उदास. आणि ते बाकीच्या गावांचं जाऊ दे तिकडे, पंढरपुरात पण उदास वाटतं. तर हो मी राहिलोय पंढरपुरात म्हणून सांगतो. अख्ख्या चातुर्मासामध्ये ना फक्त दशमी एकादशी 2च दिवस असं वाटायचं, फार आनंद वाटायचा. द्वादशीला संध्याकाळी मात्र फार रडू यायचं, सगळे वारकरी निघून जायचे. हो इतकं रडू यायचं, लहान लेकरासारखं मी रडायचं. हो असं वाटायचं जणू काय एखादं लहान मुले, आणि त्याला त्याचे आई वडील ते काय त्याला म्हणते बोर्डिंगच्या स्कूलमध्ये टाकलंय, आणि त्या आई वडिलांची आठवण काढून रडते. असं मी रडायचं द्वादशी. कारण की दशमीला हे सगळे वारकरी खांद्यावर पताका, हो जय गावी नाही वैष्णवांचा मेळू, न देखे सुकाळू हरिकथेचा. ते नुसतं पाहिलं वारकऱ्याला, नुसतं पहा तुम्ही किती आनंद वाटतो. ठसठशीत गंध लावलेला, बुक्का लावलेला, मुद्रा काढलेली, खांद्यावर पताका, तर त्याच्या वैभवात चालतो. मळलेला का असणार दोस्तार, मळलेला का असणार शर्ट, पण तो त्याच्या वैभवात असतो. हो कुंचे गरुड थके न देखो पताका. आलं काय? हो त्या देवाची शंका थोर वाटे, मग त्याला देव म्हणावं का नाही इथून सुरुवात आहे. हो त्या देवाची शंका वाटे थोर. मला पताकान गरुड टके नाही दिसले, वारकरी नाही दिसले, तर त्याला देवही म्हणू वाटत नाही, नक्कीच देव आहे का दुसराच कोणीतरी, असं शंका वाटते म्हणे. हो म्हणून हे जेथे न देखे, म्हणजे काय न देखे, गरुड टक्के, पताका, कुंचे, वैष्णव, हरिकथा हे जिथं नसेल ना, हो हे जेथे न देखे तेथे खंती वाटे माझ्या जीवी. तिथं माझ्या जीवाला फार खंती वाटायची, आणि त्यावेळी मी तुझी आठवण काढायचो रे बाबा. ते वेळी आठवे रूप तुझे. हो तू कोण आहेस रे बाबा, तू कोण आहेस? आमचा तू इष्ट आहे, तू आमचा मित्र आहे, तू आमचा बंधू आहे, तूच आमची कुळदेवता आहे. तुझी नामा म्हणे आवडता प्राण माझा, असा आवडता असणारा भगवंता. आता मी शिनलो रे बाबा, आणि माझा शिन तूच दूर कर. शिनलो पंढरीराया पाहे कृपा दृष्टी, थोर आलो हिमपुटी तुझवीन. बरोबर आपली वेळ संपली. कथा इथपर्यंत आली. नामदेवराय पांडुरंग भेटले. आता ते काय थोड्या दिवसांनी भेटले का, किती दिवसांनी भेटले. त्याच्यामुळं मग त्यांच्या गप्पा गोष्टी चालू द्या, तर आपण कीर्तन काढून घेऊ. सकाळी काकडा करू, सकाळचं पण कीर्तन करून घेऊ समाधीचं, आणि नंतर मग कीर्तन झाले, हरिपाठ झाल्यानंतर मग बघू काय म्हणतात ते एकमेकाशी. आहे का नाही? हो बोल. नामया ज्ञानोबाय तुकोबा निरोबा.
पंढरीनाथ भगवान